ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हा वसा घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक, संकल्पक, परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती निर्माण केली. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी होत असताना एक अशी व्यक्ती होती की जी समोर दिसत नव्हती, परंतु आपल्या त्यागाने, कष्टाने, अगदी मुकपणे या शिक्षण मंदिराच्या उभारणीमध्ये व्यग्र होती. परंतु आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रकाशात ती आलीच नाही. ती थोर व्यक्ती म्हणजेच बापूजींच्या पत्नी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे होय. या सुशीलेचा जन्म दिनांक 4 सप्टेंबर 1927 रोजी बेळगावमधील श्री दत्ताजीराव नानासाहेब चव्हाण पाटील या सधन शेतकऱ्याच्या घरी झाला. कुटुंबातील सर्वात लहान असलेले हे वडिलांचे लाडके शेंडेफळ, पण जन्मताच मातृप्रेमाला पोरकं असलेलं हे छोटं बाळ धार्मिक वृत्तीच्या असलेल्या आजी कृष्णाबाई यांच्या छत्रछायेखाली व वडिलांच्या प्रेमाखाली मोठे होऊ लागले. सुशीलेला एक भाऊ व 4 बहिणी होत्या. त्यात सुशीला खूप हुशार व चाणाक्ष होती. त्यामुळेच वडिलांनी त्यावेळच्या परिस्थितीला न जुमानता तिचे शिक्षण 7वी पर्यंत पूर्ण केले. सुशीलेचे शिक्षण ब्रिटिश अंमलाखाली असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पूर्ण झाले. 7वीचे तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती घरकामामध्ये तयार होऊ लागली. नावाप्रमाणेच सुशील, शिस्तप्रिय, व्यवहारचातुर्य, नीटनेटकी ही सुशीला एका ध्येयवेड्या ज्ञानफकीराच्या वाटेवर चालण्यासाठी तयार झाली होती. मनमिळाऊ, मितभाषी, शालीन, सुस्वभावी, विनयशील सुशीलेचे स्थळ शिक्षणमहर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्यासाठी त्यावेळचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू व बापूजींचे गुरु श्री आप्पासाहेब पवार यांच्या आग्रहाखातर व त्यांचे बंधू म्हणजेच बापूजींचे बंधू परशुराम यांच्या सूचनेप्रमाणे दिनांक 15 डिसेंबर 1940 रोजी बेळगावच्या माळ हनुमान मंदिरामध्ये वैदिक पद्धतीत साजरा झाला. बापूजींच्या सोंडूरच्या इतिहास संशोधन प्रवासात सुशीलेचा परिचय राणीसाहेबांशी झाला. तेथे त्या बॅडमिंटन व कॅरम इत्यादी खेळ शिकल्या व वाचनाचा छंद देखील जोपासला. पण थोड्याच दिवसात मूळपिंड क्रांतिकारकाचा असलेल्या बापूजींच्या क्रांतिलढ्यात मोलाची साथ देण्यास त्या मायदेशी बापूजींसह परतल्या. पण कृष्णाबाई व वडिलांचे छत्र हरपले होते. मनाने पोरक्या झालेल्या सुशीलेने मात्र हसतमुखत बापूजींच्या शैक्षणिक व समाजकार्यात मुकपणे शेवटपर्यंत साथ दिली. महादेवावर नितांत श्रद्धा असणाऱ्या या सात्विक सुशीलेने रुकडी येथे बापूजींच्या कार्यात समर्थपणे साथ दिली. गोठ्यातील कामे असोत, कुक्कुटपालन व्यवसाय असोत अथवा भाजीपाला विक्री असो इत्यादी छोटी मोठी कामे करून संसाराचा रथ समर्थपणे ओढला. या संसारवेलीला 6 रत्ने उमलली: अरुणा, अभयकुमार, सुधा, शरद, दीपक व विद्या. 4 भिंतीबाहेर बापूजींनी महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला. पण 4 भिंतीच्या आत सुशीलेने विना तक्रार चिमण्या पाखरांचा सांभाळ केला. संस्काराची बीजे रोवली. वसतिगृहातील अनाथ मुलांची माता बनली. द्रौपदीच्या थाळीप्रमाणे सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना जेवू घातले. बापूजींच्या आजारपणामध्ये त्यांची मातेप्रमाणे शुश्रूषा केली. 1986 बापूजी नावाच्या या महान पर्वाचा अंत झाला. संस्था खऱ्या अर्थाने पोरकी झाली. मात्र संस्थेला भक्कम मानसिक बळ देण्याचे काम हे या ज्योतीने पार केले. पोटच्या मुलाच्या म्हणजेच श्री दीपक यांच्या मृत्यूनंतर स्वतःला व कुटुंबाला देखील सावरले. संपूर्ण कुटुंबाला जोडणारा भक्कम धागा बनल्या. कार्याध्यक्ष अभयकुमारजी साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार हिमालयाची सावली बनून राहिल्या. मुळातच स्वावलंबी असलेल्या सुशीला या शेवटपर्यंत एक थोर त्यागी व्यक्तिमत्व म्हणून सर्वांच्या मनी राहिल्या. 1989 रोजी सौ विमल शंकरदयाळ शर्मांच्या हस्ते
मानाचा सत्कार त्यांनी स्वीकारला. खऱ्या अर्थाने त्या उंच भरारी मारणाऱ्या बापूजींचे जणू पंखच बनल्या होत्या. जगी माऊलीसारखे कोण आहे, जगी माऊलीसारखे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण हे ज्यास व्याज नाही, त्या ऋणाविना जीवनास खरा साजच नाही. जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत, जिच्या यातनांना जगी तोड नाही, जगी तोड नाही. तिचे नाव जगात आई, तिचे नाव जगात आई. अशा या थोर व्यक्तिमत्वाचा अंत दिनांक 22 ऑक्टोबर 2013 रोजी या अनंतात विलीन झाला. या समर्पितेला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, शतशः प्रणाम.